नमस्कार, पुणे फ्रूट मार्केट या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आषाढी एकादशी असल्यामुळे काही फळांच्या बाजारात चांगलीच वाढ पाहायला मिळाली आहे। डाळिंब पाहू शकता आपण, डाळिंबच्या बाजारात सुद्धा चांगलीच वाढ पाहायला मिळाली आहे। डाळिंब लिलाव चालू आहे, पाहू शकता। एक सौ एक रुपये, 110 रुपये, 125 रुपये, 150 रुपये, 150 रुपये, डाळिंबची आवक तर भरपूर आहे, पण चांगल्या मालांची आवक कमी आहे। चांगले माल कमी आलेले आहेत, हलके माल जास्त आहेत। चांगल्या मालासाठी चांगलेच रेट आहेत, हलक्या मालांसाठी खूप कमी रेट आहेत। आणि ग्राहकांची सुद्धा खरेदीला जास्त प्रतिसाद आहे, कारण आज एकादशी असल्यामुळे फ्रूटच्या बाजारात नक्कीच वाढ झाली पाहायला मिळत आहे। आपल्याला बघू शकता आपण, हलक्या मालांसाठी खूप कमी बाजार आहेत। 10 रुपये, 20 रुपये, 25 रुपये व्हरायटीनुसार हे बघू शकता तुम्ही। एक नंबर डाळिंब आहे, ह्या डाळिंबला 210 रुपये रेट भेटलेला आहे, बघू शकता। एक नंबर माल आहे हा। इथं बटाट्याची सुद्धा चांगलीच प्रकारची आवक झालेली आहे, तरीसुद्धा बटाट्यामध्ये काहीच तेजी झालेली नाही, भाव स्थिर आहेत। इंदोर बटाटा आहे हा, बघू शकता तुम्ही। आग्रा बटाटे खूप काळे येत आहे, त्याच्यामुळे इंदोर बटाटे चालू आहे। 3300 ते 3500 रुपये रेंज चालू आहे बटाट्याची सध्या, बघू शकता तुम्ही। आणि आज मार्केटला रताळ्याची एक सुद्धा गाडी नव्हती, त्यामुळे रताळ्यांमध्ये सुद्धा तेजी पाहायला मिळाली। 8000 ते 10000 रुपये रेंज चालू होती रताळ्याची। ज्या पण शेतकऱ्यांनी आज रताळे आणले असतील ते चांगलेच पैसे घेऊन गेलेले आहेत। अजून ज्यांचे कोणाचे रताळे असतील त्यांनी आणले असते तर चांगलेच पैसे घेऊन जाऊ शकले असते। अशाच प्रकारच्या माहितीसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, आणि ज्या शेतकऱ्यांकडे शेतीमाल अवेलेबल आहे अशा शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा। पपई बघू शकता तुम्ही, पपईसुद्धा दरामध्ये वाढ पाहायला मिळाली आहे। आज बघू शकता तुम्ही, एक नंबर पपई आहे। कमीत कमी 30 ते जास्तीत जास्त 40 रुपये बाजारभाव भेटलेला आहे। धन्यवाद।